नमस्कार, मी अरविंद राय, भारतीय जनता पक्षातून बोलतोय. हे आहेत आपले संतोष सोमा गुळामडे आणि त्यांची पत्नी स्वप्नाली संतोष गुळामडे यांच्याकडे वार्ड क्रमांक 6 मध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विनोद सुदाम पाटील यांना खोट्या प्रकरणामध्ये यांच्या 3 चालीचे ऋण तोडून टाकलं आणि यांच्याकडून कमीत कमी 1,50,00,000 घेतले. 1,50,00,000 रुपये यांच्याकडून घेतले आणि याला 6 रूम अनुद्रीत बिल्डिंगमध्ये दिलाय. आणि त्या बिल्डिंगचे त्यांनी सांगितलं की ते सिडकोची बिल्डिंगमध्ये देणार, UBMC अप्रूव्ड बिल्डिंगमध्ये देणार, पण ते लोड बेरिंग बिल्डिंगमध्ये देऊन टाकलं आणि त्याचा पेपर पण नाही देत. यांच्या एवढं हे ऑफिसमध्ये जेव्हा जातात पेपर मागायला तेव्हा यांना मारहाण करतात. यांनी केस केलं आहे, याचा FIR पण रजिस्टर्ड आहे. तो 1-2 दिवस जेलमध्ये पण जाऊन आला आहे. मला वाटतं याच्यात पोलीस पण सहभागी आहे, कारण त्यांनी काहीच ॲक्शन घेत नाही. असा माणूस नगरसेवक बनणार बहुजन विकास आघाडी म्हणून तर लोकांची काय हालत होणार. असं गरीब माणूसांना फसवणारे असं माणूस याला तिकीट कसं भेटतं हे आम्हाला काही कळत नाही. सर आपके साथ त्यावर काय झालं आहे स्वतः हे एक्सप्लेन करणार. हे तुम्ही आता एक्सप्लेन करा काय झालं तुमच्या पत्रात. मी संतोष सोमा गुळामडे, मी 2008 पासून विरारमध्ये राहते. माझी आमचे विकासक विनोद सुदाम पाटील यांच्याकडे मी पहिले चालीमध्ये रूम घेतले 3. तिथे नंतर 2013ला त्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली. बिल्डिंग बांधत असताना तिथे हे बोलले की CM नगरमध्ये तिथे असे भरपूर अनधिकृत काम आहेत जे अनलोडिंग आहे. ते आता मी काय जास्त असं काही सांगू शकत नाही, तुम्ही जाऊन बघू शकता. तर तिथे ती अनलोडिंग असल्यामुळे मला बोलले की मी दुसऱ्या ठिकाणी तिथे 1-2 किलोमीटर थोडी जवळच एक सिडकोपाशी मी बांधते बिल्डिंग, तिथे तू घे. तर म्हटलं ठीक आहे. मी घेतली तिथे सिडकोपाशी वगैरे सांगितलं. माझे 3 रूम होते आणि आणखी परत मी 3 एक्स्ट्रा बुकिंग केल्या, कारण का सिडको पाशिंग आहे आणि पैसे पण थोडे थोडे करून मी त्यांना देणार होतो. तर हे असे पैसे थोडे थोडे करत असताना मी 1,08,00,000 असे त्यांना पैसे दिलेले. आता ते पैसे दिल्यानंतर मला माहिती पडलं की थोड्या दिवसानंतर की ही बिल्डिंग अनधिकृत आहे. तिथे सगळं अनधिकृत कारभार आहे आणि चार्ज सिस्टम पूर्ण बिल्डिंग आहे, फ्लॅट सिस्टम पण नाही आहे. तर मी म्हटलं हे काय आहे, म्हटलं जास्त बोलायचं नाही, तुला इथेच तुला गाडून टाकी, ठेवणार नाही तुला जिवंत. आम्ही ऑफिसमध्ये गेलेलो, जिवंत बोलतो, ठेवणार नाही. तू बोलतो हॉस्पिटलमध्ये खाट तयार ठेव, घाबरू नका. आम्ही गेलेलो खाट तयार ठेव आणि माहिती आहे काही ना माहिती खाट तयार ठेव आणि त्यानंतर मग मला 30% बोलू. हा बोला. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तर मी म्हणलं आता मला पेपर तरी द्या, एवढे माझे पैसे गेले तुमच्याकडे. तर बोलतोय कसं तुला पेपर काय तू भाई साहेब हे साहेब असंच काय म्हटलं तुला कुठे जायचं तिकडे जा. माझ्या मिस्टरांना तिथं ऑफिसमध्ये मारली, कानफडत मारली. तर मी बोलले मारलं का म्हणून. सुद्धा पाटील माझं की परत आली मला दुसरी बिल्डिंग मध्ये जातो, तिथून मला घरातून खेचलं बाहेर आणि रस्त्यातून मारलं, जाम मारले मला. आणि बोलले पोलीस स्टेशनला भेटून गेलो, पोलीस स्टेशन वगैरे केली. नंतर त्याच्या गुन्ह्यामध्ये ते 1.5 दिवस आतमध्ये केलं होते जेलमध्ये. नंतर वसईला गेले सिव्हिल कोर्टामध्ये, तिथून मग त्यांनी जामीन घेतला आणि तिथपासून ते बाहेर आहेत. पण आता मला भीती वाटते जर अशा माणसाला जर आपण नगरसेवक निवडून दिलं तर पुढच्या आमच्या गरीब माणसांचा काय होईल. बोला काय बोलत. माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये मारली आणि मी तिथे होती. तर मी विचारलं त्यांना माझ्या मिस्टरांना का मारली. आम्ही कागदपत्र रूमचे मागायला आलोत ना, तर मारायचा काय संबंध येतोय. तर बोलतो चालते वा तिथून बिल्डिंग मधनं पण निघून जा म्हणून. राहायचं नाही तुला इथे, आम्ही तू दिसणार नाही इथे असं आम्हाला धमकी द्यायला लागला. मग मी त्याची बायको नगरसेविका होती, तर मी तिला फोन केला की असं असं बोलतोय, त्यांचे कागदपत्र द्यायला तयार नाही. तर ती बोलली असं कुठे बोललं झालं का. मी बोलली बोललं म्हणजे झालं मॅडम, आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे मिस्टर तुम्ही नगरसेविका आहेत, मग आम्हाला पण मदत करायला पाहिजे ना. तर त्या पण बोलल्या असं काय नाही म्हणून. तर आणि आम्हाला परत बोलवले ऑफिसमध्ये, तेव्हा दमदाटी केली आणि बोलले जर 2 दिवसात खाली नाही रूम केली तर तू इथं दिसणार नाही. मग आम्ही सामान्य माणसाने आम्ही इथे राहायचं नाही का असा आम्हाला प्रश्न पडला आता. आणि आमचे एवढे करोडो गेलेत, मग आम्हाला रूम तरी नावावरती करून देत नाही. तुम्ही जनतेसाठी करणार की सामान्य माणसासाठी करायला पाहिजे ना काहीतरी. ये घटना कब की है, कब आपने इनको पैसे दिए थे और कितना टाइम हुआ? हम लोग 2013 से इनको पैसा दे रहे थे, 2017 तक 1 करोड़
कोविड के पहले 2017 में घर पे आके घरात येऊन त्यांनी मारली. अभी जो बिल्डिंग है उसमें ना घरपट्टी है मग मी पण मारली, मी खोटं नाही बोलत, मी पण मारली. पंकज पाटीलला मी मारली एक थापड, कारण माझ्या नवऱ्याने त्यांनी गलपटी पकडली, मग मी तिथे बघू शकत नाही, मी पण मारली त्याला. तर त्याने वडत माझ्या मिस्टराची हात वडत खाली आणलं दादरावरून आणि मी पाठवून गेली, तर माझी पण कपडे खेचला त्याने, पंकज पाटीलनी. पंकज चिंतामणी. आणि मी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये, आपला विरार स्टेशनला पोलीस स्टेशन आहे, तिथे बोलली, तर तिथे बोलले हा मी घेतो नोंदणी करून. तर बनकर साहेब होते, बनकर साहेबच्या हातामध्ये ही केस गेली होती, तरी पण आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही, न्याय मिळाला नाही. आणि एवढ्या वर्ष आम्ही आता कोर्ट कचेरी करतोय, तरी पण अजून आमचा काय निकालच लागत नाही. आणि कोर्टामध्ये केस असताना महानगरपालिकेत उमेदवार म्हणून आहे निवडणुकीमध्ये, लोकांना मतदारांना काय सांगाल? आम्ही एकच सांगतो की अशा माणसाला निवडून देऊ नका, की ते स्वतःला शाणे एवढे समजतात की आमचा गाव कोणापासून झालं गाव, की आम्ही सामान्य लोकांनी तुमच्या जमिनीवरती रूम बांधले, तुम्ही आम्ही घेतलो, आम्ही दागिने विकून जमीन विकून गावावरून आम्ही इथे रूम घेतलं की आपल्या एक मुलाबालांना एक आधार पाहिजे म्हणून आम्ही एक रूम घेतली. आणि तुम्ही काय होतात तेव्हा, काय होतात, काहीच नव्हतं, पूर्ण खाडी होती. हे तुम्ही आमच्या जीवावरती, आम्ही मराठी माणसं येऊन इकडे मुंबईला येऊन रूम आमच्या मुले घेतलात तुम्ही, आणि आता तुम्ही दादागिरी आमच्यावरतीच करता की इथून निघून जायचं म्हणून. मराठी भाषावरतीच तुम्ही अन्याय करताय, यांना काय आम्हाला उलटे बोलतात की तुम्ही निघून जावा. निघून का जायचं, आम्ही काय खोटे असे पैसे दिलेत नाही ना. आणि या पक्षाने तर यांना निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी अशा माणसाला द्यायचंच नाही तिकीट. गुन्हेगार आहेत, गुन्हेगार करून आणि अशी माणसं तुम्ही उभी करता. अजून पण किती लोक आहेत, तो त्या लोकांना दाबतो की तुम्ही बोलू नका पुढे बोलून, त्यांना रूम खाली करून डायरेक्ट पाठवतो गावाला. मारतो वगैरे रूम खाली करायला. आम्ही एवढे लढलोय. गरीब लोकांचे 5 लाख रुपये तर त्याचे 3 लाख कापून घेणार आणि 2 लाख रुपये हातामध्ये. आणि आम्हाला पण असं बोललेलं की आम्हाला पण असं म्हटलेलं की माझे खर्च झालेत 25 लाख, मी तुमच्यातून कापून घेईन. तर आम्ही म्हटलं आम्हाला काय त्याशी घेणं देणं नाही, आमचे 25 लाख गेलेत, ते आम्हाला कागदपत्र द्या, आम्हाला रूम द्या. त्याच्यासाठी पण त्याने नामभट्टी केलेली, आम्हाला भरपूर आम्हाला टॉर्चर केले त्यांनी. आणि आम्ही मी तुमच्या असं 25 लाख कापून घेणार, माझे पोलिसांमध्ये वगैरे पैसे द्यायला लागले, मला पोलिसांना पैसे द्यायला लागले, मला माझे 25 लाख गेले. अशी त्यांनी मिसेस पण बोलतोय, हेमांगी विनोद पाटील, आणि आपण बोलतो की विनोद सुदाम पाटील, की मी तुमच्या असं 25 लाख रुपये कापून घेणार. आम्ही कशाला कापून घेणार, माझ्या कशाला कापून घेणार, तुझ्यामुळे आम्ही पोलिसांमध्ये गेलो. माझे मिस्टर काय रात्री सकाळी जातात रात्री येतात, उद्या काय बरं वाईट झालं तर हा विनोद पाटील जबाबदारी घेईल का? तोच मारणार आहे आम्हाला. त्यांनी धमकी पण दिली तशी की तुझ्या, आणि तो बोललाय उद्या माझ्या नवऱ्याचं काय बरं वाईट झाला तर मी विनोद सुदाम पाटीलला जबाबदारी ठरवणार आहे. माझ्या नवऱ्यावर उद्या काय तर कोणी पण दखल होऊ दे, माझ्या नवऱ्याला काय झालं मी विनोद पाटीलला सांगणार की यानेच केलं म्हणून काहीतरी. अच्छा, ये जो स्टेटमेंट आज आप लोग दे रहे हैं, किसी के दबाव में आके दे रहे हैं क्या? नहीं, कोई ऐसा सपोर्ट नहीं है. हम लोग गरीब आदमी, हम लोग सुबह 9 बजे उठते हैं, रात को 12 बजे काम से आते हैं, हमारे को ऐसा किसी का सपोर्ट नहीं मिला. बाद में थोड़ा अभी ये सब मिल जाने लगा, तो वो देख के हम लोग थोड़ा यूट्यूब पे देखा, टीवी पे देखा, तो मैं बोला चलो टीवी को मेरे घरवाली को चलो आपको जाते कुछ ना कुछ करते, तो इधर आप मिले और हमको नया मिले, ऐसे मैं अपेक्षा करता हूँ बस. माझं नाव दीपक रामचंद्र निर्मळ. मी विरारला रूम घ्यायला आलो तर विनोद सुदाम पाटील यांच्याकडे आम्ही गेलो रूम घ्यायला. तर आम्हाला सांगितलं रूम देतो, लोन करून देतो म्हणून आम्ही मला दाखवला, रूम बघितलेला आणि आमचे पगारचे स्लिप वगैरे देऊन त्याने लोन करतो सांगितला. 8 दिवसांनी मला फोन केला, सांगितलं तुमचं लोन झालं आहे, तुम्ही जा आणि रजिस्ट्रेशन करून देतो रूमाचा. म्हणून आम्हाला बोलवलं आणि विरारला रजिस्ट्रेशन ऑफिसात नेलं, तिथं रूम रजिस्ट्रेशन करून दिला आणि मला सांगितलं माझी पतपिढी आहे त्याच्यामध्ये, मी पतपिढी खाली करून तुम्हाला 8 दिवसात चावी देतो. आणि मी 8 दिवस गेल्यानंतर परत मी त्याला फोन केला आणि बोलला आमची चावी केव्हा देत आहे, तर मला होतं अजून 15 दिवस थांबा, मला सामान खाली करायचं. परत आम्ही 15 दिवस थांबलो. असे करून महिना गेला, परत त्याला फोन केला, बोला आम्हाला रूम आमचं द्या, आम्हाला राहायचं आहे, आम्ही भाड्याने राहतो. तर बोलला देतो करून आजपर्यंत आम्हाला रूम दिला नाही. मग मी त्याच्या ऑफिसला येऊन आमचे नातेवाईक वगैरे घेऊन गेलो, असं असं का नातेवाईक पण बोलले तू रूम का नाही देत.
तो बोलतो नाही रूम त्यांना आधी नाही भेटणार, त्यांचे नातेवाईकच त्या रूममध्ये राहत आहेत, त्यांनी त्यांच्या नातेवाईकाला ठेवले. बोला आम्ही आमच्या नातेवाईकाला ठेवलंच नाही, त्यांचा आमचा संबंध काय, आम्ही व्यवहार तुमच्याशी केलेला आहे. आणि मी 12,70,000चा चेक दिलेला आहे बँकेत, वादानी बँकेमधून त्यांना. मग तुम्ही ज्या रूमवरती तुम्ही लोन केलाय त्या रूमवरती आता कोण राहते? ते भोर राहत आहेत. बोर्ड राहतात ते त्या दिवशीच प्रकरण ना, ज्या हो. दिवशी ते बँकवाले सील मारायला आले. हो, मग हे पैसे जे 12 लाख रुपये आहेत ते कोणाच्या अकाउंट मध्ये गेले? ते सिद्धिविनायक कंट्रोलच्या अकाउंटला गेले, विनोद पाटील. मग त्याचे किती हप्ते तुम्ही भरले? 3 वर्ष हप्ते भरलेले, मग हप्ते भरायच्या नंतर तुम्ही बंद केले? बंद केले. मग आम्ही काय करतो आता, हप्तेच भरत राहायचं. मग आम्ही करणार. अच्छा, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे कुठे, किती वाजता झालं रजिस्ट्रेशन? रजिस्ट्रेशन झालं मला वाटतं 8:30-9च्या दरम्यान झालं, 8:30च्या दरम्यान झालं. कुठे? 11च्या दरम्यान. विरार. विरार. आता तुमची काय मागणी आहे? आता विनोद पाटील निवडणुकीला परत आम्ही पोलिटिशियनला कंप्लेंट केलेली. तर तो पोलिटिशियनला बोलला की पोलिटिशियनला सांगितलं मी त्यांचे MI गेलेले आणि बँकेचा लोन क्लोज करून देतो, करून त्याने मुलांच्या नावावर करून द्यावा. तर आम्ही बोललो ठीक आहे, आमचे गेलेले MI आणि आमचे बँकेचा लोन क्लोज करून द्या. तिथे पोलिटिशियनला सांगितलं आणि तिथून आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन करतो, बोलतो तुम्हाला 2 दिवसात चावी देतो, ते बोर रूम खाली जातात, तुम्हाला 2 दिवसात चावी देतो. म्हणून आम्ही परत 2 दिवस थांबलो. 2 दिवस थांबलो, परत फोन केला. बोललं काय झालं, तुम्ही 2 दिवसात चावी देतो सांगितलं. तर बोलतो काय ते तुमचं भोर तुमचे नातेवाईक आहेत ते तुम्ही आपसामध्ये काय ते बघा, मला काय विचारू नका. बोला असं कसं काय, घोडाचा माझा संबंध काय, घोड्याचा माझा संबंध काय, तर तुम्ही बघा ना, तुमचा मी घोड्याचा काही व्यवहार असेल तर मला माहित नाही, माझा रूम मला द्या, नाही तर माझे पैसे द्या. तर त्याने फोनच कट केला. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, ते स्वप्नील सर आहेत त्यांना. बोला सर काल बोला विनोद पाटीलने सांगितलं पैसे MI तुमचे गेलेले MI आणि बँकेचं लोन क्लोज करून देतो. तर बोला दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगणार की तुम्हाला रूम खाली करून देतो. रूम पण देत नाही, पैसे पण देत नाही. मग आता तुमच्या संदर्भात पोलिसांनी तक्रार वगैरे काय दाखल केली आहे का? आम्ही तक्रार दाखल केलेली, पण पोलिसांनी काय त्याचा गुन्हा दाखल झाला का ते सांगा? नाही, गुन्हा दाखल नाही झाला. तुमच्या प्रकरणात गुन्हा गुन्हा दाखल दाखल नाही झाला? झाला. गुन्हा दाखल नाही झाला. नाही झाला. मग आता तुमची काय मागणी आहे? कारण आता विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता अशा माणसाला जर निवडणुकीला सीट तरी कशी देतात, हे गव्हर्नमेंटने पण विचार केला पाहिजे ना. हे लोकांना चुतिया बनवतात, मग या लोकांना सीट कशी देतात? उद्या गाय गरीब काय करणार? गाय गरीबांना असंच फसवणार ना हे लोक. जनता के लिए क्या संदेश है अगर ऐसे आदमी को उम्मीदवारी दी गई है तो देना नहीं चाहिए ना, ऐसा आदमी को उम्मीदवारी नहीं देना चाहिए ना. हमारे हिसाब से तो जनता को ये करना चाहिए कि किसी ऐसे इंसान को वोट नहीं देना चाहिए. वो तो छोड़िए, मराठी भाषिक यहाँ के जो भूमिपुत्र हैं उन लोगों को ही ये लोग फंसा रहे हैं. और ऐसे बहुत से 40 ये छोले छाप बिल्डर है जो गलत काम कर रहे हैं. इन लोगों को तो टिकट क्या, जनता को वोट भी नहीं देना चाहिए. और पता नहीं कैसे भोजन विकास अघाड़ी ऐसे लोगों को टिकट दे रही है और जनता भी उनको चुन करके लाती है. मैं आम जनता से अनुरोध करता हूँ कि हमारे ऐसे दोनों परिवारों को कम से कम उनके साथ न्याय करें. और आम जनता को कहता हूँ कि आप लोग वोट दीजिए उनको. और पुलिस प्रशासन से कहता हूँ कि आप लोग यहाँ पे काका के पास आए, कैलाश काका के पास आए हुए, यहाँ पे ये न्याय का मंदिर है, यहाँ से आपको न्याय जरूर मिलेगा. चाहे विनोद सुधाम पाटिल हो या कोई भी हो, आप लोगों को न्याय मिलेगा. पुलिस प्रशासन से भी निवेदन है कृपया आप इनकी तकरार दाखिल करिए. इनका तकरार ऑलरेडी दाखिल है. पुलिस प्रशासन से निवेदन है कृपया उस पर आप कार्रवाई करके जो भी गुना दाखल MRP TT जो भी लगाना है वो लगाइए. यही मेरी आप लोगों से विनती है. माझं नाव हर्षद लक्ष्मण भोड आहे. मी त्या सिद्धिविनायक बिल्डिंगमध्ये राहतो. त्या बिल्डिंगचे विकासक विनोद सुदामा पाटील या विकासकांनी आमची पहिली चाळ होती, त्या चाळीवरती त्यांनी रूम बांधल्या. पण रूम बांधताना त्यांनी आम्हाला सिडकोचं आश्वासन दिलेलं होतं. आम्हाला गाड्या होत्या तिथे. त्या सिडकोचं आश्वासन देताना त्यांनी प्रत्येक माणसाच्या कडून ज्यांचा 200चा रूम होता त्यांच्याकडनं 1,20,000 रुपये आणि ज्यांचा 300चा रूम होता त्यांच्याकडनं 2.25 लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत. आणि आम्हाला सिडकोचं स्वप्न दाखवलं आणि त्यांनी अनधिकृत बांधकाम करून तिथे बिल्डिंग बांधलेली आहे. तो जो त्याच्यामध्ये जो माझा गाळा होता त्या गाळ्याच्या संदर्भात त्यांनी मला 1 रूम आणि गाळा देण्याचे ठरवलं होतं. त्या गाळ्याचे माझ्याकडे पेपर सुद्धा आहेत आणि त्यांनी दिलेले ॲग्रीमेंट ह्या सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि त्या ॲग्रीमेंटच्या द्वारे मी 2011 पासून त्यांच्या मागे लागलेलो आहे. आज 2026 आलेलं आहे. मला दुकान गाळा कधी देत आहे, पण ते माझा दुकान गाळा देत नव्हते. त्यांनी मला सांगितलं की दुकान गाळा देत नाही, मी तुला 3 रूम देतो. सिडकोचे माझे जे रूम बांधलेले आहेत तिथे रूम देतो. त्यांच्यासाठी मला 10 नंबरचा रूम आहे,
तो आता या निर्मळ रामचंद्र निर्मळ आहेत यांच्या नावावर जो केलेला आहे. हा रूम माझ्या ताब्यात दिलेला आहे त्याने, पण त्यांनी त्यांना जे पेपर लावलेले आहेत हे पण पेपर सर्व फ्रॉड लावलेले आहेत. त्याच्यामध्ये घरपट्टी वेगळी लावलेली आहे, 7-12 वेगळा लावलेला आहे, त्याच्यामध्ये लाईट बिल वेगळं आहे, तरी सुद्धा बँक येऊन मला सतवते का? कारण माझे जो गाळा आहे त्या गाळ्याची 90 लाख रुपये किंमत ठरते. त्याप्रमाणे मला त्यांनी 3 रूम द्यायचे ठरवले. त्या 3 रूमचे 2 रूम वरती अजून रिकामे आहेत, पण त्याची पण किंमत जर पकडली तर सुद्धा या सिडकोच्या हिशोबाने पकडली तर 90 लाख रुपये होत नाही. आणि त्यांनी असं असताना त्यांनी आज निवडणूक चालू आहे, आज तहसीलदारांनी जी नोटीस पाठवली ही 29 तारखेला, ज्या वेळेला हे निवडणुकीचं माहोल चालू आहे त्यावेळेला की तुम्ही नोटीस पाठवण्याचा या पिरियड मध्ये तुम्ही मतदानाच्या याच्यामध्ये व्यस्त आहात की विनोद पाटील याच्या सांगण्यावरून तो तुम्ही आमच्यावरती कारवाई करताय, असा विषय होतोय. आणि विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्याबद्दल काय बोलू? मी त्यांना असं सांगेन की सर्व जनतेला सांगेन की विनोद पाटील यांना निवडून देऊ नका, कारण त्याच्यासाठी आम्ही आता हे 4 जण आम्ही समोर आलेलो आहोत, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन लोक आहेत आणि आम्ही त्या आणखीन लोकांनी जाऊन निवडणूक आयोगाकडे उद्याला जाऊन आम्ही त्याच्यासाठी हे करतो. आजचा दिवस त्यांना मोहलत मिळालेली आहे, निवडणूक आयोगाकडे जाऊन बसतो आहे आणि निवडणूक आयोगाला जे त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे, त्याच्यावरती सर्व जे आमचे जे पेपर आहेत किंवा त्यांनी एक घर 4-4 लोकांना कसे विकलेले आहेत ते सर्व पेपर आमच्याकडे आहेत. ते घेऊन आम्ही कमिशनर साहेबांकडे पण जाणार आहोत आणि त्याच्या इथे पण आम्ही MPIDची आम्ही अपील करणार आहोत आणि त्यांना हा जो त्याचा विषय आहे म्हणजे जो त्यांनी नगरसेवक बनवू नये त्यासाठी जो गोष्ट आम्ही ती करणार. तुमच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली की माझ्या 4 प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे. त्यावेळेस स्वप्नील कदम हे तिथे होते आणि स्वप्नील कदम इथे माझ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे पैसे घेतले आणि ते विषय त्यांनी थंड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.